पुणे महापालिकेत 3 गावांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं समोर आलंय। टँकरनी पुरवठा करणाऱ्या पाण्यामध्ये कॉलिफॉर्मचे विषाणू आहेत। पुणे महापालिकेच्या पाण्यामध्ये विषाणू आढळलेत। याच गावांमध्ये जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आहेत। किरकेटवाडी, नांदेडगाव, धायरी या तिन्ही गावांना करण्यात येणाऱ्या टँकर पॉइंटची आता तपासणी करण्यात आली आहे। याच परिसरामध्ये जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने तपासणी करण्यात आली होती। अधिक माहितीसाठी जाऊयात निलेश करमरे, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, खरं तर पुण्यामध्ये जीबीएस व्हायरसचं संक्रमण हे सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे आणि प्रामुख्याने ज्या परिसरामध्ये धायरी असतात किंवा या परिसरामध्ये पाण्याचा वापर केला जातो, मात्र पाण्याच्या टँकरमध्येच जे विषाणू आहेत ते या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। 28 तारखेला महापालिकेने एक सर्वे केला होता, महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणी पुरवठा, त्याच्यामध्ये 15 ठिकाणचे नमुने घेण्यात आले होते आणि त्या नमुन्यांमध्ये आपल्याला ई कॉलरा आणि कॉलिफॉर्म नावाचे 2 विषाणू आहेत ते आढळलेले आहेत। त्या अनुषंगाने आता पुणे महानगरपालिका आता कारवाई करत आहे, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या। मात्र ज्या प्रकारे पावडर लिस्ट करण्यात आली होती त्यानंतर हे विषाणू कसे सापडले याचा शोध आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। मात्र ही धक्कादायक माहिती आहे की ज्या पाण्याच्या टँकरनी पाणी पुरवठा करण्यात आला होता त्याच टँकरमध्ये हे विषाणू आढळलेले आहेत। आपल्याला अगदी धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।